तर आई जोगेश्वरी जुनांदुरकी आणि सागर इलेव्हन जय बजरंग गोडसे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपली टॉस केली जाईल. डुंगे संघ फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आहेत. रतिलाल आणि उमेश. चित्त थरारक मागचा सामना झाला होता. 11 धावा 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना गुरुने सामना जिंकून दिला होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गुरुची. जोशीलन भादवड ए बी संघाचे सर्वेसर्वा विद्यमान अध्यक्ष मनोजी जोशी साहेब खुश असतील. मुसाभाई खुश असतील. संदीप मोरे खुश असतील. काल त्यांच्या बी संघाने चांगली कामगिरी केली होती, परंतु काही पॉइंट रन रेट कमी असताना त्यांच्या संघाला मात्र सुपर 16 मध्ये संधी मिळाली नाही पुढे पोहोचण्याची. सर्व संघाच्या कॅप्टननाही एक सूचना असेल की आपला जो रन रेट आहे तो रन रेट तुम्ही किती धावा केल्या तुमच्या तिन्ही सामन्यामध्ये, त्या धावांना तुमचे किती विकेट पडले तिन्ही सामन्यामध्ये, त्याच्याने भागलं जाईल आणि जोही रन रेट येईल तो रन रेट सुपर 16 मध्ये पोहोचण्यासाठी ग्राह्य धरला जाईल. वेलकम, सुस्वागतम. गणेशजी केणी साहेब माजी अध्यक्ष यांचे या ठिकाणी आगमन झालेले. पहिला चेंडू आपण पाहतोय पुल केलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाऊन जातोय. 4 धावांसाठी हा चौकार पहिला येतोय रतिलालच्या बॅटमधून. डिफेन्सिव फटका कमबॅक केलेला आहे. विश्वनाथ असा गोलंदाज आहे, खांद्यांचा अतिरिक्त वापर करताना नेहमी त्याला आपण पाहिलेलं आहे. सलामीचं षटक टाकणं म्हणजे पहिलं षटक टाकणं खूप दबावाची परिस्थिती असते. गोलंदाजावर खूप दबाव असतो. हलक्या हाताने चेंडूला फक्त टॅप केलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा. अगदी वेगाचा वापर केला होता. जसा वेगवान चेंडू होता, फक्त पाहू शकता तुम्ही टॅप केला आणि चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्यापासून दूर थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा त्याच अंदाजात मात्र इथे झेल होतोय. के यांच्या मार्फत एक अप्रतिम झेल आणि फलंदाज रतिलाल याची खेळी संपुष्टात. बघूया कशा प्रकारे ही विकेट आली. पहिली विकेट 2 चौकार आल्यानंतर खांद्यांचा अतिरिक्त वापर. बाउन्सी चेंडू होता, बाउन्स झाला होता, परंतु काय जबरदस्त झेल. मला वाटतं के यांच्या स्टेटसला आज हा झेल निश्चितच राहील, कारण जबरदस्त हा झेल शॉर्ट थर्डमॅनला. संघातील सर्वात कमजोर जे क्षेत्ररक्षक असतात ते क्षेत्ररक्षकांची ती जागा असते. तुषार येतोय नवीन फलंदाज. सचिन स्पोर्ट पूर्ण आणि नितुफान पिंपलास संघामध्ये एक जबरदस्त सामना झाला होता. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेल्या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. यस, चेंडू संदीप मोरे यांच्या कटआउटला सलामी देतोय.
आणि चौकार. बारा धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजून या षटकातील चेंडू शेष आहे. एज लागली होती पर्यंत आवाज आला होता, परंतु यष्टीरक्षकाच्या हातून हा झेल सुटला जातोय. 3 चेंडू डॉट आणि 3 चौकार असं या षटकाचं विश्लेषण. एक षटक संपलेल्या एक षटकाच्या समाप्तीनंतर नितुफान पिंपलास संघाने 12 धावा केलेल्या आहेत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकासाठी निलेश पाटील, शैलेश पाटील गोलंदाजीसाठी. पहिलं षटक संमिश्र राहिलं, एक विकेट आली. शैलेश पाटील डुंगा ग्रामपंचायत निश्चितच विद्यमान उपसरपंच आहेत. इथे कामगिरी करावी लागेल. डुंगे गावामध्ये अनेक खेळाडू ज्यांनी घडवले असे शैलेश पाटील अनेक तरुण खेळाडूंना संधी देणारे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. खोलटप्प्याचा चेंडू, हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकलण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवर खरं तर सिंगल किंवा डबलची या ठिकाणी गुंजाइश केली होती. शैलेश पाटील चांगली सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. फक्त आणि फक्त या चेंडूवर सिंगल मिळेल, जास्त प्रयत्न नव्हता. आता मात्र पाहतोय आपण गॅदर करता आला नव्हता शैलेश पाटील आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी लगेच उचलला. ओव्हरथ्रोच्या रूपाने ही दुसरी धाव कंप्लीट केली. 2 धावांनी धावसंख्या 14 वर पोहोचलेली आहे. लॉफ्टेड शॉट आहे, लॉंग ऑफ सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. खरं तर क्षेत्ररक्षक त्या जागेवर हवा होता, परंतु तिथे जागा मोकळी ठेवली होती लॉंग ऑफ सीमारेषेवर आणि सीमारेषेच्या बाहेर पलीकडे चेंडू जाऊन 1 बाउन्स चौकार येतोय. या चौकाराने 18 धावा धावफलकावर लागलेले आहेत. डुंगे वर्सेस पिंपलास. चांगला चेंडू आहे, खोदून काढलेल्या चेंडूला. कव्हर क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होत नाही, फिल्डिंग चांगली होत नाहीये. प्रॅक्टिसचा अभाव स्पष्टपणे जाणवतोय डुंगे संघामध्ये. 20 धावांवर आतापर्यंत नितुफान पिंपलास संघ. नितुफान पिंपलास संघ एक मजबूत संघ आहे. चांगले बॅट्समन, चांगले बॉलर या संघामध्ये आहेत आणि त्यांच्या समोर डुंगे संघाची पराकाष्ठा सुरू आहे. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. ते फुलर लेन चेंडू आणि अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. धावसंख्या धावफलकावर अजून स्थिर आहे 20. या षटकातील
अंतिम चेंडू. चांगला फटका आहे, कव्हर ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा. 2 षटकं संपली. 12च्या सरासरीने 24 धावा नितुफान पिंपला संघाच्या धावफलकावर लागलेल्या आहेत. उर्वरित 2 षटकामध्ये आता किती धावा येतील हा प्रश्न पडलेला पाठीराख्यांना. अतिशय महत्त्वाचे सामने आहेत. दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही खेळतायत. इथून डुंगे संघाला जपून खेळावं लागेल, कारण त्यांचा एक पराभव झालेला आहे. यानंतर सचिन स्पोर्ट पूर्ण संघालाही पूर्ण ताकदीनिशी उतरावं लागेल, कारण त्यांची पहिल्या सामन्यात हार झालेली आहे. जेव्हा पहिल्या सामन्यात हार होते ना, तेव्हा निश्चितच दबाव वाढतो. आज गुरुदत्त मानकोली संघ पूर्ण संघाचे सहकारी आपण या मैदानावर बघितले. सर्वांचंच हार्दिक स्वागत आणि सर्व संघ सहकाऱ्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम गुरुदत्त सिनियर 40+ मानकोळी. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज नरेश गोलंदाजीची सुरुवात हरेश गोलंदाजीची सुरुवात करेल. लॉफ्टेड शॉट आहे, स्लॉक स्वीप आणि के यांच्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. जुन्या चेंडूची फेक करा. पाहू शकता कशा प्रकारे हा चौकार आला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण बघितलं तर स्लॉक स्वीप अगदी स्टीवाच्या अंदाजामध्ये केला होता आणि त्या अनुषंगाने चौकार आला आहे. चौकाराने धावसंख्या 28 वर पोहोचलेली आहे. ताकदवर फटका होता. कुठल्याही क्षेत्ररक्षकाकडे संधी नव्हती. हाही चांगला फटका आहे, फ्लिक केलेला आहे. के आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केले जात आहे. 2 धावा पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाज अगदी 2 वेळा क्रीजवर धावले आणि धावसंख्या 30 वर नेऊन पोहोचवलेले. हा चेंडू लॉफ्टेड चेंडूला लॉप केलेला आहे. पहिल्या टप्प्यावर चेंडू अडवला. 2री धाव पूर्ण, 3री धाव पूर्ण आणि 3 धावा या धावफलकावर वाढता येतं आणि या 3 धावांनी धावसंख्या धावफलकावर लागते ती 33. दमछाक होते. रात्रीच्या रजनी क्रिकेटमध्येही तितकीच दमछाक आणि डे क्रिकेटमध्ये तितकीच दमछाक. 40+ खेळाडू आहेत मित्रांनो आणि 40+ लवकर खेळाडू दमत असतात. क्या बात आहे. चेंडू हवेत आहे परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि हा एक चांगला झेल आणि खेळ संपुष्टात येतोय बॅट्समन उमेशचा. सुनील येतोय. बॅटिंग लाईन स्ट्रॉंग झालेली आहे नितुफान पिंपला संघाची. सुनील अजून
रमाकांतचं येणं बाकी आहे. मागच्या सामन्यामध्ये तुफानी फलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅच पुरस्कारचा मानकरी ठरला होता. पहिला चेंडू हवेत आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली, झेल सुटतोय. सुनील सारख्या फलंदाजाला इथे पहिल्या चेंडूवर जीवनदान. सुनील पहिल्या मॅच मध्ये उपस्थित नव्हता, परंतु इथे पहिल्या चेंडूवर त्याला जीवनदान मिळालेले. निश्चितच नशिबाची साथ मिळालेली. आणि ही नशिबाची साथ आता डुंगे संघाला किती घातक ठरते. पूल केलेला आहे. यावेळी फटका पॉवरफुल नाहीये. आणि काय जबरदस्त कॅच, व्हाट अ कॅच. शैलेश पाटील आजच्या दिवसातील अप्रतिम लाजवाब देखना कॅच. बघूया कशा प्रकारे हा झेल कंप्लीट केला. सुपर कॅच, कॅच ऑफ द डे. चेंडू हवेत होता, त्यानंतर ओहो, झेल तर आधी घेतला होता, परंतु त्यानंतर तोल गेला. हे आहेत आमचे नवीन 40+ खेळाडू मित्रांनो. पडतील, धडपडतील, परंतु आपल्या संघासाठी 100% देतील. दिस इज अ स्पिरिट ऑफ क्रिकेट. यस, नवीन 40+ क्रिकेटमध्ये असे खेळाडू आहेत, यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. चाचणी स्पर्धा का स्पेशल आहे प्रत्येक संघासाठी, का प्रत्येक संघ या चाचणी स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. कारण चाचणी स्पर्धा जर तुम्ही जिंकली, या स्पर्धेमध्ये जर चांगला परफॉर्मन्स केला, तर वर्षभर समोरचा संघ म्हणतो की नाही, चाचणी स्पर्धेमध्ये फायनल कोणी मारली, सेमीफायनल कोणी मारली. आणि तुमच्या गावाचं, तुमच्या संघाचं नाव रोशन होत असतं. उलटा चेंडू आहे, इथे मात्र चेंडू राहणार नाहीये. दिशाहीन चेंडू, दिशाहीन चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा. हाही चौकार येतोय आणि चौकाराने धावा मात्र वाढतील. नितुफान पिंपळा संघाच्या तुफानी फटकेबाजी आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. तुषारच्या माध्यमातून हा चौथा चौकार. वेलकम सचिन माळी, आपलं हार्दिक स्वागत आहे. बस नाम ही काफी आहे. सचिन माळी सांगायची गरज नाही, कुठल्या श्रेणीचा आणि कुठल्या दर्जाचा खेळाडू आहे. वेलकम सचिन माळी मॅन फ्रॉम मानकोली, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चेंडू. के यांचा मात्र प्रयत्न नाहीये झेल घेण्याचा. टिपिकल 40+ खेळ सुरू आहे. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 3 धावाने टार्गेट अजून पुढे जाते. 46 धावा धावफलकावर लागतात. या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. क्या बात है, क्या बात है, व्हाट अ शॉट. रमाकांतच्या बॅट मधून जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर लॉफ्टेड ड्राइव्ह, षटकार.
आणि म्हणूनच या संघटनेची ओढ अनेक प्रेक्षकांना असते, सामन्यांची ओढ अनेक प्रेक्षकांना असते, अनेक संघांना असते. क्या बात आहे. यावेळी मात्र बॅकफुटला आले फलंदाज, पूर्णपणे सफल झाले होते, परंतु सफल होऊनही कधी कधी चेंडूचा अंदाज येत नाही. तेच घडलेलं रमाकांतच्या बाबतीत. हा चेंडूही थांबला नसता मैदानात. शेवटचा एक चेंडू. हाही चांगला फटका आहे. हाही जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकाराने या इनिंगची समाप्ती झालेली आहे आणि 58 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 59 धावांचं लक्ष्य डुंगे संघासमोर ठेवलेलं आहे. आई जोगेश्वरी जुनांदुर्खी आणि सागर 11 जय बजरंग गोरसई दोन्ही संघाचे कॅप्टन. पहिला चेंडू पडण्या अगोदर जर आपल्या संघाचा कॅप्टन नसेल तर पॅनल्टीचा सामना करावा लागेल. आई जोगेश्वरी जुनांदुर्खी संघाचे कॅप्टन आणि सागर 11 जय बजरंग गोरसई संघाचे कॅप्टन. सागर 11 जय बजरंग गोरसई आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्खी दोन्ही टीम चे संघटक आपण यायचं आहे. सुधीरजी उतेकर या, आपण गुरुनाथजी माली, सचिन माली आपण देखील यायचं आहे. नाणेफेकी कक्षामध्ये नक्कीच एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन्ही चांगले टीम आहेत. वेलकम नितेश. सागर 11 जय बजरंग गोरसई आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्खी असा एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. वेलकम नितेश. वेलकम सुधीरजी उतेकर, आमचे गुरुदत्त सिनियर 40+ सिनियर खेळाडू. तसेच सचिन माली गुरुदत्त चौथा एरवा मास्टर 40+ खेळाडू आहेत आणि आपल्या या क्रीडा गुरुदत्त चौथा एरवा क्रीडा मंडळाचे सचिव देखील आहेत आणि आमचे गुरुनाथजी माली एक खजिनदार आहेत. वेलकम गणेश भोईर, आई जोगेश्वरी जुनांदुर्खी. हेड आणि टेल असं नाण्याचं स्वरूप आहे. कोण आवाज देईल? यस, टेल अशी कॉलिंग आणि टेलच झालेलं आहे. धन्यवाद गुरुनाथजी माली, सचिन माली, सुधीर उतेकर. नक्कीच गणेश, काल रात्रीमध्ये 2 सामने खेळलात. एक विजय, एकच सामना खेळलात आणि एक आज 2 आहेत. नक्कीच कालचा पहिला सामना स्वयंभूस्वर पायगावबरोबर आपण पराभूत झालात. तर या सामन्यातून नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय घेत आहे? फिल्डिंग करता. नक्कीच आज 2 सामने आहेत आणि पहिला सामना सागर 11 जय बजरंग गोरसई संघासमोर फिल्डिंग घेतलेली आहे. संघामध्ये काय आपले नवीन खेळाडू आहेत? नाही, तीच टीम राहील. तो संघ आहे. मैदान गावामध्ये उपलब्ध झालं, सराव सुरू आहे व्यवस्थित. तर ही स्पर्धा जी आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेची, या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन कसं आहे? खूपच सुंदर. मी कालही म्हटलं होतं, या संघटनेचं जो आयोजन आहे हा खूपच सुंदर असतो आणि आम्हाला खेळायलाही खूप आनंद वाटतोय. खूप खूप शुभेच्छा आपल्याला नितेश. काल आपली टीम एकच सामना खेळलेला आहे आणि तो सामना आपण पराभूत झालेत. म्हणजे दोन्ही टीम मधून एका टीमचा आता चाचणी स्पर्धेमध्ये पहिल्या विजयाची नोंद होईल. नाणेफेकी गमावलेले प्रथम फलंदाज आलेले आहे. आपण नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय? क्षेत्ररक्षण निवडलं असतं. फलंदाजी करायची आहे. कोणती टोटल? आई जोगेश्वरी जुनांदुर्खी म्हटलं की आपल्या नवीन 40+ संघटनेमध्ये एक चांगली टीम म्हणून टीमकडे पाहिलं जातोय. 40+ रनपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? सुरुवात चांगली मिळायला हवी. याच्यासाठी महत्त्वाचे कोण फलंदाज आहेत की ज्यांच्याकडून आपण जास्त अपेक्षा या सामन्यातून बाळगाल? आमच्या संघाचे दोन्ही ओपनर जे सिनियर आहेत त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. त्यांनी चांगला खेळ दाखवावा, पॉवर प्ले चांगली खेळावी हीच अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. तर मित्रांनो, दुपारच्या सत्रामधून येथे नाणेफेकी कक्षामधून सागर 11 जय बजरंग गोरसई आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्खी या 2 संघादरम्यान नाणेफेकी झालेली आहे
नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आई जोगेश्वरी झून अंतर्गत टीमचे संघनायक गणेश भोईरनं आणि सागर इलिवान जय बजरंग गोरसे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जाऊया आपण ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र. समोरच्या कक्षामध्ये सज्ज आहेत माझे परममित्र ज्ञानेश्वर चिगणे सर. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच आपण मोठी मॅच पाहणार आहोत. आई जोगेश्वरी जुन अंदुरकी सागर इलेवन जय बजरंग गोरसे दोन्ही संघांचे दुसऱ्या फेरीची नसून दुसरे सामने आहेत. त्याच्यामुळे दोन्ही संघांनाही हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. एकोणसाठ धावांचं लक्ष आहे आणि पहिलाच चेंडू दुसरा चेंडू आहे. दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली. आज रमाकांतचे काय शॉट बघितले आपण, काय जबरदस्त फटके बघितले. अगदी क्लास बॅटिंग रमाची बघायला मिळाली. तुफान पिंपलास संघाचा आधारस्तंभ बॅटमन आहे. पुल केलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी विश्वनाथ पाटील यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. शॉर्ट पिच चेंडू होता. पाहू शकता आपण पूर्णपणे स्वतःला बॉलच्या लाईनमध्ये आणलं होतं. शॉट स्पेअरलेगच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न अपुरा ठरला. आणखी एक चांगला फटका. मिसफिल्डिंग जरी झाली तरी सुद्धा दुसऱ्या धावेचा प्रश्नच निर्माण होत नाहीये. चांगली बॅटिंग करावी लागेल डुंगे संघाला. स्वतःला सिद्ध करावं लागेल. 58 धावा म्हणजे कमी धावा नाहीयेत. यस, आणखी एक चांगला चेंडू. पण पिंपला संघाचा रतिलाल म्हणजे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा बादशाह. फास्टर वन होता. अगदी यॉर्क चेंडू आणि या यॉर्कवर सिंगल आली. पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. अजूनही 51 तबळ धावा करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज. यस, कम ऑन डीजे. डॉट चेंडू जातोय. तिसरा डॉट चेंडू.
डुंगे संघाची फलंदाजी काहीशी नक्कीच कमजोर वाटायला आता लागलेली आहे. हा चेंडू बॅटवर तर घेतलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु नाही, 2 धावा नाही, फक्त सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावा धावफलकावर लागल्या त्या 9. 50 धावा अजूनही करायच्या आहेत. चेंडू नक्कीच हवेत आहे आणि विश्वनाथ पाटीलला जावं लागेल खेळपट्टी सोडून. हवेत चेंडू बराच काल होता. स्वतः गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपलेला आहे. कॉटन बॉल. फलंदाज विश्वनाथ पाटीलची खेळी संपुष्टात. धावाच्या रूपाने फलंदाज बाद होते आणि अशा प्रकारे दुसरं षटक ही कंप्लीट केलं जाते आणि 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा ह्या धावफलकावर सजत आहेत. अजूनही 50 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 50 धावा. शैलेश पाटील खेळपट्टीवर आहेत. आज शैलेश पाटीलचा खेळ ही तितका चांगला झालेला नाही आहे. अजून प्रॅक्टिस करावी लागेल. अजून संघ एकसंध बांधावा लागेल. बऱ्याचशा उणिवा आहेत तर डुंगे संघामध्ये त्या उणिवा दूर कराव्या लागतील. कारण आता 40+ क्रिकेट ही साधं क्रिकेट राहिलेलं नाही आहे. पूर्ण प्रोफेशनल क्रिकेट झालेलं आहे आणि त्यानुसार आपल्या संघाला घडवावं लागेल, मजबूत करावं लागेल. बॉलर गोलंदाज तुषार येतोय. इनर एज लागली. चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. धाव घेण्याचा प्रश्नच येत नाहीये. तुफान पिंपलास मात्र आज चॅम्पियन सारखा खेळला. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, सर्वच बाबतीत आज त्या पूलमध्ये उजवा ठरलेला आहे. हा चांगला फटका आहे शैलेश पाटीलचा. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला, परंतु सिंगल आणि त्यानंतर डबल, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर 24 लागलेली आहे. आणखी एक चांगला चेंडू, यावेळी मात्र चेंडू शरीरावर आदळतोय शैलेश पाटीलच्या. लेग बायच्या रूपाने एक सिंगल मिळेल. धावसंख्या 25 वर. हारचं अंतर कमी केलं जात आहे. फक्त शैलेश पाटीलची बॅट लागली होती, परंतु एकटा शैलेश पाटील काय करणार आहे, त्याला साथ हवी होती आणि या इथे साथ देण्याचा प्रयत्न झेल सुटतोय. घनश्याम यांचा झेल सुटला गेला. शेवटचं षटक आता मात्र फक्त बाकी आहे आणि या शेवटच्या षटकात 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी करायचे आहेत 33 धावा. फक्त औपचारिकता शिल्लक आहे शेवटच्या या षटकामध्ये. स्कोर आतापर्यंत 27 झालेला आहे. 5 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. उंचच उंच. डुंगे संघ आज नक्कीच खेळला, परंतु पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने खेळला नाहीये. आणि जेव्हा तुम्ही दिवसभर मैदानाच्या आजूबाजूला असता तेव्हा कुठे ना कुठे संतुलन टीमचं बिघडत असतं. एकत्र राहणं, एकत्र विचार विमर्श करणं, प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. आपण पूर्ण गावातून वेगवेगळ्या घरामधून येतो, परंतु पूर्ण संघाचं एकत्रित अगदी मनाने एकत्रित होणं खूप महत्त्वाचं असतं. इतर मोठ्या टीम बघा, अर्धा तास मॅचच्या अगोदर येत असतात आणि खेळ पूर्ण अनुभवत असतात. चेंडू हवेत आहे, रमा तिथे क्षेत्ररक्षण करेल, मिळेल फक्त सिंगल धाव. 3 चेंडू शिल्लक आहेत. घनश्याम आहेत
खेळपट्टीवर. आज जयेश भोईर यांना संधी मिळाली नाही फलंदाजीची, ज्यांच्या मार्फत या पूर्ण स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक बहाल झालेलं आहे. धन्यवाद जयेश भोईर, आपलं या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आणि आभारही व्यक्त करतो. कारण क्रिकेटला शिस्त अतिशय महत्त्वाची असते आणि शिस्तीचं बक्षीस हे जयेश भोईर यांच्याकडून प्रदान झालेलं आहे. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आली. धावफलकावर 30 लागत आहेत. मित्रांनो पहा, पुन्हा पुन्हा सांगतो की तुमच्या ज्या धावा होतील तिन्ही सामन्यांच्या, त्या धावांना विकेटने भागलं जाईल आणि जो रन रेट येईल त्या रन रेटच्या आधारावर तुम्ही सुपर 16 मध्ये पोहोचणार आहात. म्हणून विकेटचं महत्त्वही ओळखत चला. त्या अनुषंगाने प्रत्येक कर्णधाराने प्लॅनिंग करत चला. हे सांगणं का महत्त्वाचं आहे? कारण बरेचसे कर्णधार, बरेचसे संघ रन रेटकडे लक्ष देत नाही. सामने खेळतात, जिंकतात, परंतु शेवटी त्यांना माहीत पडते की एका पॉईंटने आम्ही 1 किंवा 2 पॉईंटने आम्ही मागे होतो. तर सामना अशा प्रकारे संपलेला आहे.